तुम्ही का दिलं ऐकून घ्या. गावाचा जो विषय होता तो गावातला जातीचा विषय आपल्या विषय नेमकं काय झालं आणि कसा अचानक तुमचा झाला? काय नाही, मी पेशंट पाहत होतो आणि मला सकाळी फोन आला होता कोटकर साहेबांच्या मित्राचा की त्यांच्यासोबत जो सहकारी असतो त्यांचे व्हिडिओ रील्स वगैरे बनवणारा, तर त्यांनी मला फोन केला की आम्हाला पेशंट दाखवायचं आहे मित्राला आणि येऊ का. म्हटलं या. ते म्हणे किती वाजेपर्यंत या. म्हटलं 3 वाजेपर्यंत या, 3 नंतर मी बाहेर जाणार आहे ऑपरेशनला. ते 3 ते म्हटलं आम्ही फोन करून येतो. नंतर मी पेशंट पाहत होतो, बाहेर ते 5-7 जण बाहेर येऊन थांबले. सिस्टरना त्यांनी सिस्टर म्हणे थांबा, ते नाही आरेरावी केली नाही म्हणे आम्हाला अर्जंट जायचं. ते म्हणे नाही पहिलं पेशंट होऊ द्या. तर त्यांनी बाहेर थोडंसं शिविरा करून ते मध्ये आल्यानंतर मला म्हणे वाढदिवस आहे तुमचा आणि बुके आणि शाल आणली आहे. म्हणलं माझा वाढदिवस नाही म्हणे, फेसबुकवर आम्ही तुमचा वाढदिवस पाहिला. आणि म्हणलं काय झालं, काय नाही म्हणे याला दाखवायचं मॅडमला बाहेर गेला. मग मॅडम बाहेर गेल्या आणि मग त्यांनी सगळ्यांनी मला 4-5 जणांनी धरलं आणि दरवाजा लावून घेतला आणि माझ्या चेहऱ्याला काळं फासलं. का तर म्हणे तुम्ही जातीच्या विरोधात करताय, तुम्ही अंतर्गतलं निवेदन दिलं उपोषण होऊ नये म्हणून आणि त्याच्यामुळेच हे सगळं झालंय. किती जण होते आणि काय सगळं त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं होतं तुम्ही जातीच्या विरोधात का काम केलं, निवेदन का दिलं म्हणून जालना CA यांना, कलेक्टरांना. तुम्ही का दिलं ऐकून घ्या. गावाचा जो विषय होता तो गावातला जातीचा विषय आपल्या विषय